प्रेक्षक हो, समाजसेवेचा बुरखा पांघरून मदर तेरेसा यांनी केलेली धर्मांतरण या विषयावर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी असंतांचे संत हा अग्रलेख लिहिला होता. अतिशय परखड भाषेत मदर तेरेसा यांचा छुपा अजेंडा त्यांनी उघडकीस आणला होता. पण ज्या दिवशी म्हणजे 17 मार्च रोजी अग्रलेख प्रसिद्ध झाला, त्या दिवशी कोणती जादूची कांडी फिरली माहिती नाही, पण दुसऱ्याच दिवशी चमत्कार झाला. वृत्तपत्रात लहानशी क्षमस्वच्या सदराखाली चौकट प्रसिद्ध करण्यात आली आणि अग्रलेख मागे घेण्यात आला. वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी देखील कुबेर यांनी व्यक्त केली. वास्तविक ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी होती, पण तात्विक मुलामध्ये येऊन ख्रिश्चन या शब्दांऐवजी वाचक हा शब्द घालण्याचं चातुर्य कुबेर यांनी दाखवलं होतं. हिंदुत्ववादी नेहमीच मदर तेरेसा धर्मांतरण करतात असं कानी कपाळी ओरडून सांगत होते. त्या कालावधीत हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या लोकसत्तानं मदर तेरेसा यांच्यावर प्रामुख्यानं धर्मांतर या विषयावर अग्रलेखातून संपादकीय भूमिका मांडली असल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. वास्तविक हा अग्रलेख गिरीश कुबेर यांनी लिहिला होता की त्यांनी कोणाला लिहायला सांगितला होता? जर स्वतःच लिहिला असेल तर वाचकांचा कोणताच रोष समाज घटकांना दिसत नसताना अग्रलेख माग का घेतला? वाचकांच्या भावना दुखावल्या असत्या तर कार्यालयावर हल्ला, शाईफेक, अंकाची होळी काहीतरी घडलं असतं. पण यापैकी काहीच घडल्याचं ऐकिवात नाही. सत्य मांडलं म्हणून वाचकांच्या भावना कशा दुखावल्या असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले होते. त्याची उत्तरं अद्यापही मिळाली नाहीत किंवा ते देण्याचे कष्ट कुबेर यांनीही आज अखेर घेतलेले नाहीत. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, तुम्ही पाहताय सत्यवेद. संपादक गिरीश कुबेर यांनी मदर तेरेसा यांच्या कार्याचा बुरखा असंतांचे संत या अग्रलेखातून कसा टराटारा फाडला होता ते पाहूया. असंतांचे संत हा लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेला अग्रलेख जसाच्या तसा खास तुमच्यासाठी. स्वतःची दुकानदारी टिकवण्यासाठी राजसत्तेस लोंबकळणारे धर्मगुरू हे अन्य मर्त्य मानवासारखेच सामान्य असतात. मग ते बाबा रामदेव असोत, श्री श्री रविशंकर असोत की मदर तेरेसा असोत, असल्या बनावांना संत ठरवण्याची परंपरा सर्व धर्मात असते. मदर तेरेसा हे याचं ताजं उदाहरण. त्यांच्या कथित संतपणावर ख्रिस्ती धर्मपीठानं सोमवारी शिक्कामोर्तब केलं. यातून अधोरेखित झालं ती व्यवस्थेची परस्परपूरकता, म्हणजे व्यवस्थेनं स्वतःला अनुकूल असलेल्यांना संत म्हणायचं आणि या नवसंतांनी आपल्या कथित समाज सेवेद्वारे ही आंधळी धर्मव्यवस्था बळकट राहील याची काळजी घ्यायची. असली बनवेगिरी आणि बनाव यात ख्रिस्ती धर्मानं जेवढं चातुर्य दाखवलं ते समजून घेण्यासाठी अन्यांना 21व्या शतकाची वाट पाहावी लागली. ख्रिस्ती धर्माची ही उद्यमशीलता समजावून घ्यायची असेल तर त्या धर्माच्या प्रसाराचा इतिहास पाहावा लागेल. ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला तो त्या धर्मातील धर्मगुरूंच्या कथित शक्तीमुळे नव्हे, तर या धर्माचा प्रमुख हा एकेकाळी राजसत्तेचा प्रमुख होता म्हणून. एकेकाळी रोमन साम्राज्याची सूत्र धर्मगुरू पोप यांच्या हातातच होती, म्हणजे धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रच नांदत होती. अशी उदाहरणं अन्य धर्मातही आहेत. अलीकडं इस्लामी धर्मातील वहाबी या कट्टरपंथीयांच्या प्रसाराविषयी बरंच बोललं जातं. आयसिस हे या वहाबी धर्म विचारांचे प्रतीक. हा वहाबी पंथ पसरला त्याचं कारण या पंथांचा संस्थापक मोहम्मद इब्न अब्दुल अल वहाब यानं एका नव्या संभाव्य देशाचा संस्थापक मोहम्मद बिन इब्न सौद यांच्याशी हात मिळवणी केल्यामुळं राजकारणात स्थिरावू पाहणाऱ्या सौद यास आपली पापकृती आणि हिंसा माफ करणारी कोणी धर्मसत्ता हवी होती आणि स्वतःच्या धर्मविचाराचा प्रसार करू पाहणाऱ्या मोहम्मद वहाब यास त्यासाठी राजकीय आश्रय हवा होता. या परस्पर संयोगातून वहाबी पंथ आणि सौदी अरेबिया यांचा उदय झाला. बौद्ध धर्माच्या प्रसाराबाबतही असंच सांगता येईल. सम्राट अशोक आदींच्या काळात हा धर्म पसरला, यामागील कारणही हेच. जेव्हा राजसत्ता आपल्यास उपकारक ठरणाऱ्या धर्मगुरूंना संतपद देण्यास नेहमीच उत्सुक असते. यावरून मदर तेरेसा यांना संतपद का दिलं जातं याचं कारण लक्षात येतं. ख्रिस्ती धर्माच्या पात्रता निकषानुसार किमान 2 तरी चमत्कार संभाव्य संतांच्या नावावर असायला हवेत. पण हे कारण मुद्दलात बोगस आहे.
चमत्कार वगैरे थोतांड हे संतपदाच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी आणि दाखवण्यासाठी. प्रत्यक्षात खरा निकष म्हणजे संभाव्य संताने घडवून आणलेली धर्मांतर. मदर तेरेसा या कार्यासाठी विख्यात होत्या. समाजसेवा हे त्यांचं आवरण. या आवरणाखाली त्यांचा चेहरा होता तो धर्मांतरणासाठी झटणाऱ्या व्यक्तीचा. हे कटू सत्य इतिहासकार विजयप्रसाद आणि ख्रिस्तोफर हिचेन्स अशा अनेकांनी सौदाहरण दाखवून दिलेलं आहे. व्हाईट वुमन इन रेसिअलाइज्ड स्पेसेस या ग्रंथातील निबंधात प्रसाद यांनी मदर तेरेसा यांना भारतात मोठेपणा का मिळाला हे सविस्तरपणे समजावून सांगितलंय. हिचेन्स एक पाऊल पुढे जात मदर तेरेसा यांचं वर्णन फॅनेटिक, फंडामेंटलिस्ट अँड फ्रॉड असंच करतात. या बाईला संतपद दिलं तर उलट गरीब आणि आजाऱ्यांची संख्या वाढेल असं हिचेन्स म्हणतात. मदर तेरेसा यांना संतपद देणं ही रोमन कॅथॉलिक चर्चची अंधश्रद्धा आणि दिखाऊपणामुळे पसरलेली शरणागती आहे असंच त्यांचं मत आहे आणि कोणतीही बुद्धिवादी व्यक्ती त्यांच्याशी असहमत होणार नाही. मदर तेरेसा यांना गरिबांच्या जरा जर्जर जरातकारू अशांच्या उदात्तीकरणात रस होता. या रंजल्या गांजलेल्यांची आपण सेवा करतो असा त्यांचा दावा होता. त्यासाठी त्यांनी अनेक वैद्यकीय केंद्र स्थापन केल्याचा दाखला दिला जातो. पण ही वैद्यकीय केंद्र अकार्यक्षम ठेवली गेली होती. तिथं साधन सुविधांच्या जोडीला किमान स्वच्छतेचाही अभाव होता. हे अनेक पाश्चात्य लेखकांनी दाखवून दिलंय. यामागील गंभीर बाब म्हणजे हे सर्व जाणून बुजून केलं जात होतं. या वैद्यकीय केंद्रात साधी वेदनाशामक देखील नव्हती. आर्थिक मदतीत आणि पैशाच्या अखंड स्रोतात आकंठ बुडालेल्या मदर तेरेसा आणि त्यांच्या संस्थांनी त्यांच्याकडील वैद्यकीय व्यवस्था परिपूर्ण केल्या नाहीत, कारण त्यांना वेदनेच्या प्रदर्शनाचं आकर्षण होतं. अशा वेदनांमुळे कळवळणाऱ्या चेहऱ्यांवरून आपण मायेचा हात कसा फिरवतो हे दाखवण्यात मदर तेरेसा आनंद मानत. या वेदना किती सुंदर आहेत, त्यातून जग बरंच काही शिकतं असं खुद्द मदर तेरेसांचं हिचेन्स यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या. जवळपास 100 देशात शाखा असणाऱ्या या मदर ओळखल्या जातात त्या भारतीय म्हणून. याचं कारण या देशातील गुलामी मानसिकता. कोणीतरी गोरी व्यक्ती आपल्याविषयी सहानुभूती दाखवते याचे अजूनही येथील शिकलेल्या वरलेल्यास अप्रूप. तेव्हा बंगालातील अशिक्षित मदर तेरेसा यांच्यामुळे किती भारावून जात असतील याची कल्पनाच केलेली बरी. या त्यांच्याविषयीच्या भारावलेपणाचाच फायदा त्यांनी अलगद उचलला आणि आपल्या समाजसेवेच्या निरागस पडद्याखाली प्रचंड प्रमाणावर धर्मांतर घडवली. मदर तेरेसा यांच्या पथ्यावर पडला तो तेथील राजकारण्यांचा दांभिकपणा. सुरुवातीला पाश्चात्य धार्जिण्या काँग्रेस नेतृत्वामुळे मदर तेरेसा यांचं उदात्तीकरण झालं. नंतरच्या काळात मग येथील राजकारण धर्म निधर्मवादाच्या राजकारणाभोवतीच फिरत राहिलं. आपल्या हिंदू मुलांना नाकारणं म्हणजेच निधर्मी आणि म्हणजेच पुरोगामी असं येथील शहाजोग आणि माध्यमवीर मानत. अशा अर्धपुरोगाम्यांनी त्यामुळं क्वचितच अन्य धर्मातील दांभिकपणावर कोरडे ओढले. या पुरोगामी म्हणून घेणाऱ्यांची अवस्था घरच्यांवरी खाई दाढा बाहेरी दिन बापुडा अशी होती. त्याचा अप्रत्यक्ष फायदा मदर तेरेसा यांना होत गेला आणि त्याचं प्रतिमावर्धन या असल्या बेगडी संत महंतांची ताकद जर खरी असती तर मदर तेरेसा ज्या संस्कृतीतून येतात त्याच पाश्चात्य संस्कृतीनं विज्ञान आदी संशोधनात वेळ घालवला नसता. यातून दिसतं ते इतकंच की मानवी प्रज्ञा, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नव्या संशोधनानं गगनाला गवसणी घातली असली तरी त्याच काळातील धर्मसंस्था मात्र मागास राहण्यातच धन्यता मानते. पृथ्वी सपाट नाही, गोल आहे असं 15व्या शतकात सांगणाऱ्या गॅलिलिओ या असं छळणारे आणि मदर तेरेसा यांच्या चमत्कारांच्या कांड्या पिकवणारे ख्रिस्ती धर्मगुरू हे एकाच काळाचे प्रतिनिधित्व करतात. ते असले मागास धर्मगुरू हेच काय ते सर्व धर्माची मानव जातीला देणगी. मग ते मुलगा व्हावा यासाठी गर्भसंस्कारांचे थोतांड विकणारे बालाजी असोत किंवा स्वतःला रामाचा अवतार म्हणवून घेत शेकडो भावास लक्ष्मण आणि दागिन्यांनी मढलेल्या पत्नीस सीतामाई ठरवत बौद्धिकदृष्ट्या अज्ञान भक्तांचे आर्थिक लैंगिक शोषण करणारे कोणी बाबा बुवा असोत, हे सर्वच एका माळेचे मणी. अलीकडच्या काळात असल्या संतांचा फारच सुळसुळाट वाढला असून ते समाजाच्या ढासळत्या सामाजिक आरोग्याचे निदर्शक आहेत. असंगाशी संघ प्राणाशी गाठ असा सल्ला खरे संत देतात. असंतांना संत म्हटल्याचा परिणामही असाच असेल. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनलला
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.